या देशावरती या संप्रदायावरती प्रेम करावं। कुठेतरी प्रेम करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा मला वाटतं या देशावरती आपलं प्रेम असावं। आज 15 ऑगस्ट म्हणून सांगून जाईल तुम्हाला, ऐका आपला देश किती महान आहे। अरे एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, 2 बार गलती करे उसे हैवान कहते हैं, 3 बार गलती करे उसे शैतान कहते हैं, बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और पाकिस्तान की हर गलती को माफ करे उसे हमारा देश हिंदुस्तान कहते हैं। इतका भारत देश आपला महान आहे आणि त्या देशामध्ये जन्माला आल्यानंतर जगावं या देशाकरता आणि मरावंही या देशाकरता। कसं? जसं भगतसिंग राजगुरू गेले ना आपल्या या मातीकरता। अरे वयाच्या 21व्या वर्षी फासावरती चढवायचं होतं, जेलमध्ये ठेवलं गेलं तर जेलर त्या ठिकाणी भेटण्याकरता यायचा। एक दिवस फाशी जवळ आली म्हणून आई भेटण्याकरता गेली भगतसिंगांना। सकाळी सकाळी आई भेटण्याकरता गेली तर आईच्या डोळ्यात पाणी आलं। रडणाऱ्या आईला भगतसिंग काय म्हणतात ऐका। भगतसिंग म्हणतात, माँ तो शुरों की माँ है, माँ तो वीरों की माँ है, शुरों की माँ कभी रोती नहीं, वीरों की माँ कभी रोती नहीं, रोना नहीं माँ रोना नहीं। त्यावेळेला ती माता सांगते, भगत अरे तू माझ्या पोटचा गोळा आहेस रे, थोड्या वेळानं तुला फासावरती चढवायचं, डोळ्यात पाणी तर येणार ना। पाणी आलं। त्यावेळेला भगतसिंग सांगतात, आई मला माहिती आहे तू माझी आई आहे, तुला रडायला येणार आहे, पण तुला जे काय रडायचंय ना ते तू आत्ता रड। थोड्या वेळानं मला जेव्हा फासावरती चढवायचंय ना तेव्हा तू रडू नकोस आई, कारण माझं या मातीकरता बलिदान सार्थकी ठरलं पाहिजे ना, याच्याकरता तुझ्या डोळ्यात पाणी नको। आणि आई निघून गेली। थोड्या वेळानं जेलर त्या ठिकाणी घेण्याकरता आला। आता फासावरती चढवायचंय तर भगतसिंग व्यायाम करत होते। व्यायाम भगतसिंगांची ती व्यायाम करतानाची अवस्था पाहिली। जेलर म्हणतात, ए भगत अरे शरीर जगण्याकरता लागतं, व्यायाम शरीराकरता लागतो, थोड्या वेळानं तुला चढवायचंय फासावरती, व्यायाम कशा करता करतोस। त्यावेळेला भगतसिंगांच्या मुखातलं वाक्य ऐका, काय उत्तर दिलं भगतसिंगांनी। भगतसिंग म्हणतात, खरंय जेलर तुमचं, व्यायाम शरीराकरता लागतो आणि शरीर जगण्याकरता लागतं, पण ऐका ना जेलर, मी लहानपणापासून पाहत आलोय माझी आई ना रोज सकाळी देवघरातल्या देवांची पूजा करते, आणि ज्या वेळेला ती पूजा करते ना टोपली भर फुलं त्या ठिकाणी घेऊन येते पूजा करण्याकरता। टोपली भर फुलं पूजा करण्याकरता घेऊन आल्यानंतर माझी आई टोपलीतली सगळी फुलं त्या देवाला वाहत नाही जेलर। मग काय करते माझी आई, त्या टोपलीतलं एक सुंदर ताजं टवटवीत फुल बाजूला काढते आणि ते फुल माझी आई देवा करता वाहते। मग ऐका ना जेलर, माझ्या आईचा देव हा देवघरातला दगडातला देव आहे, पण माझा देव ही भारत माता आहे, म्हणून या माती करता मला जायचंय ना, सुंदर बनून जायचंय, ताजं बनून जायचंय।
आवाज आहे. खरंच या आवाजानं महाराष्ट्र गाजवलं बरं का. वाजवा मोकळ्या मनानं वाजवा, टॅक्स नाही लागला त्याच्यावर अजून. खऱ्या अर्थानं जगणं ही या देशाकरता असावं आणि मरण ही या देशाकरता असावं. जसे भगतसिंग राजगुरू या देशाकरता गेले, म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझी विनंती असेल, माईबापांनो, देव देश धर्माविषयी जागृत राहा.